भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही। तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीय शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे। शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो की अशी लादबीद घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं। बाकी मंत्रिमंडळाचा बाहेर ते कधी मला काढू शकतं, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही। हो, मी पण ते ऐकलंसुद्धा वाचलंसुद्धा। ठीक आहे, थोडं वाईट वाटलं। संजय गायकवाड, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे, तो आमदारांना सुद्धा आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही। परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही। मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार। मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो। भाषा जरा जपून वापरायला पाहिजे। त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब, ते पाहतील। पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा। मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे। दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लाथ घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही, कारण त्यांनाही कल्पना आहे। त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार, त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो, त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लादबीद घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं। बाकी मंत्रिमंडळाचा बाहेर ते कधी मला काढू शकतं, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।